पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आपल्या तिथे एक ग्रंथ आहे असला दुसरा काय ह्याच्यात लिहिलेला आहे बघ, भाग एक म्हणून रामायण भाग एक वरच्याकडे जाता ठेवलेला। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायतानि स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तोचे तो देवा श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती श्री ज्ञानदेव तुकाराम। हा हॅलो काल चालू श्री रामचंद्राय नमः। बरोबर जातो राजानुकुपिते राम व्यसनासे किंचन किंच मनोगत। बरोबर हा चालतं। पूर्व प्रसंगी आपण रामे वाहिले वशिष्ठाची यान। तेने कैकेयी सुख संपन्न पूर्व कथन ते सांगे। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। मग म्हणजे असणाऱ्या कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारी कथा कुठपर्यंत त्या ठिकाणी आली तर असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने कैकेयी मातेला त्या ठिकाणी विचारलं गेलं की राजा दशरथ एवढं दुःखित का झालेला आहे, काही आजार झालाय का किंवा काही भूतानं त्या ठिकाणी झपाटलंय का। त्यावेळेस असणारे कैकेयी मातेनं सांगितलं गेलं काही झालेलं नाही, फक्त असणाऱ्या म्हणले राजा दशरथाला एवढंच झालंय की तुमच्या विषयीचा असणारा मोह त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून म्हणले त्या ठिकाणी झालेला आहे। मग असणारं त्या ठिकाणी रामाने विचारलं मोह म्हणजे नेमकं काय झालंय तर कैकेयी म्हणली तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही रागावचाल, माझा तिरस्कार त्या ठिकाणी करचाल। त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राने दिलं आईचं वचन उल्लंघन करणारा, आईला त्या ठिकाणी दोष देणारा या असणाऱ्या त्रिभुवनात कोण आहे म्हणले त्या ठिकाणी मी काहीही करणार नाही त्या ठिकाणी असं असणाऱ्या राजा दशरथाने सांगितलं। वशिष्ठ सद्गुरूची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला काहीही मी त्या ठिकाणी करणार नाही असं ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस कैकेयी माता आनंदित त्या ठिकाणी झाली। नक्की म्हणजे आता असणारा राम आपल्याला काही त्या ठिकाणी करणार नाही याचा विचार त्या ठिकाणी केला। आनंद भरीत अवस्था असणाऱ्या कैकेयीची आणि त्या ठिकाणी झाली। नाही ज्वरादी अवस्था नाही भूत संचारता आनिक काही नाही व्यथा तुझी ममता बहुभागी। मग असणाऱ्या कैकेयी मातेनं सांगितलं रामा असणाऱ्या तुमच्या वडिलाला माझे असणारे मालक आहे राजा दशरथ त्यांना म्हणले काहीही झालेलं नाही, कुठला आजार नाही, काही दुखत नाही, खूपच नाही, थंडी नाही, ताप नाही, फक्त म्हणजे तुमच्या विषयीचा मोह त्या ठिकाणी उपजलेला आहे आणि मोह उपजलाय म्हणून म्हणजे अशी अवस्था आणि राजा दशरथाची झालेली आहे। कैकेयी माता बोलू लागल्या ते रायांचे मनोगत सांगता तुझे खोळल चित्त या लागी पेंद्रुपनात सांचकित सांगावया। कशाचा मोह त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, जी काही मनामध्ये असणारी गोष्ट आहे ती रमा तुम्हाला जर राजा दशरथाने सांगितलं तर तुमचं अंतःकरण सर्व त्या ठिकाणी होईल। अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख निर्माण त्या ठिकाणी होईल म्हणून म्हणले असणारा राजा दशरथ आणि अशी अवस्था करून म्हणले त्या ठिकाणी बसलेले आहेत। तू रायांचा प्रिय पूर्ण प्रियापासी अप्रिय वचन सर्वथान बोलवे जान या लागी मौन धरी राहो। मग म्हणजे असणारा कसं असतं म्हणजे तुम्ही असणाऱ्या रामा म्हणजे राजा दशरथाच्या अतिशय प्राणप्रिय त्या ठिकाणी आहात आणि प्रिय व्यक्ती जवळ अप्रिय घटना त्या ठिकाणी बोलणं हे कदापि उचित नाही। जो आवडताय त्या आवडत्या जवळ नावडता विषय त्या ठिकाणी घेतला की काहीही त्या ठिकाणी घटना घडू शकते म्हणून म्हणजे असणारा एवढं तुम्ही जीवलग असणाऱ्या रामा राजा दशरथाचे आहात म्हणून म्हणजे अप्रिय
रामाला न आवडणारं वचन आपण कसं त्या ठिकाणी सांगावं म्हणून राजा दशरथ आणि अशा अवस्था करून बसलेले आहेत. रायाची पूर्व भाग तेत्वा करारी आवश्यक्य पितृवचन परिपाळक तिन्ही लोक वंदिती. मग कसं आहे म्हणजे असणारा राजा दशरथाने एक वचन दिलेलं आहे आणि ते वचन आता त्या ठिकाणी पाळण्याची वेळ आली. म्हणून म्हणजे तुम्ही आता काय करावं, असणाऱ्या वडिलाचं पितृवचन पाळणं हे मुलाचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणजे राजा दशरथाचं वचन पूर्णत्वाला नेणं हे तुमचं कार्य त्या ठिकाणी आहे. तुम्ही ते पूर्ण करावं. रक्मागंध सूर्यवंशी व्रतभंगता एकादशी धर्मागद शिरदे त्यासी वैकुंठवासी जगद्वंद. मग असणारं म्हणजे त्या ठिकाणी रुक्मांगद राजानं म्हणजे एकादशीचं व्रत केलं ना, व्रत त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यात असणाऱ्या व्रताला डाग लागू नये म्हणून असणाऱ्या म्हणजे धर्मांगदानं आपलं असणार शिर दिलं का, आपलं असणारं शिर म्हणजे त्या ठिकाणी दिलं आणि वडील रुक्मांगद राजाची प्रतिज्ञा आणि फळाला म्हणजे नेली. तू तव सत्यवादी रघुनाथ जगी तुझा थोर पुरुषार्थ पित्यासी भाक तू करी सत्य पितृवचनार्थ प्रतिपाळी. आणि तुमचं तर असणारा रामा एक ब्रीद आहे त्या ठिकाणी, सत्य वचनी असणारा राम आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या वडिलांनी असणारी भाग त्या ठिकाणी दिलेली आहे, वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते वचन म्हणजे असणाऱ्या वडिलाच्या वचनाला खोट त्या ठिकाणी लागू नये म्हणून तुम्ही ते वचन पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यावं. काही माता रामाला बोलू लागल्या. रायाचे मज वरदान माझे मज नेदिता जाण तुझं देव केवी आपण लज्जायमान तेने राव. मग असणारा कशा मूळ अवस्था त्या ठिकाणी झाली तर असणाऱ्या राजा दशरथाने मला असणारं वरदान म्हणजे त्या ठिकाणी दिलेलं आहे, मला 2 वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता म्हणजे देताना मन शासंकित त्या ठिकाणी झालेलं आहे, आता देऊ वाटत नाही त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे तुम्हाला हे वचनातून मुक्त त्या ठिकाणी करा कसं म्हणजे राजा दशरथानं सांगायचं सांगू वाटना म्हणून म्हणजे असणारा कपचिप आणि त्या ठिकाणी म्हणजे दुःख करत बसलेले आहेत. देऊ केले तुझ प्रती ते निंदित म्हणे भूपती काय बोलावे तुझ प्रती सल्लज चित्ती नृपनाथ. मग असणारं म्हणजे मी आता वचन म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी राजा दशरथाकडे मागणं त्या ठिकाणी घातलं पण राजाने सांगितलं गेलं कैकई मध्ये तुला जे मी असणारी शपथ त्या ठिकाणी दिलेली आहे, वचन दिलेलं आहे ते वचन म्हणजे आता माझ्याकडनं पूर्ण त्या ठिकाणी होत नाही आणि मी कुठल्या तोंडानं तुला त्या ठिकाणी म्हणजे आता त्या ठिकाणी होत नाही म्हणून सांगू म्हणून सलज्ज अवस्था लज्जित अवस्था राजा दशरथाची त्या ठिकाणी झाली. म्हणून म्हणजे खाली मान घालून आणि दुःख त्या ठिकाणी करू लागले. ऐकोनी कैकईची वाणी श्रीराम श्री सत्य शिरोमणी लागोनी मातेच्या चरणी काय गरजोनी बोलत. मग एवढं कैकई मातेच्या मुखातलं वचन म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं आणि लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी कैकई मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि प्रभू रामचंद्र काय गर्जना करून त्या ठिकाणी बोलू लागले. गुरुवचन पितृवचन न करीतो पापी पूर्ण मनुष्य वेसे तो श्वान काय वदन तयाचे. रामाने गर्जना करून बोलायला सुरुवात केली. जो असणाऱ्या गुरुचं वचन आईचं वचन वडिलाचं वचन त्या ठिकाणी जो पाळत नाही तो मनुष्य असून सुद्धा कुत्र्याप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी त्याची अवस्था. म्हणून म्हणजे त्याचा काही उपयोग नाही. प्रत्येकानं म्हणजे या देहावर आल्यानंतर गुरुचं सद्गुरूचं आणि असणाऱ्या आई वडिलाचं वचन आणि त्या ठिकाणी म्हणजे पाळावं. गुरु वाक्य विषम वितंड न करी म्हणे जयाचे तोंड ते तोंड नवे रौर कुंड पापी प्रचंड तो एक. आणि एखाद्या सद्गुरूने आपल्याला असणारं वचन त्या ठिकाणी बोललं त्या बोलण्यावर तर्क वितर्क त्या ठिकाणी करायचा, त्या वचनाचं उल्लंघन त्या ठिकाणी करायचं. त्या साधकासारखा महान पापी दुसरा कोणीही त्या ठिकाणी नाही जो असणाऱ्या सद्गुरूच्या वचनाला त्या ठिकाणी डाग लावतो, दोष त्या ठिकाणी देतो. त्याचा असणारं नरक कुंड म्हणजे त्याचं असणारं तोंड म्हणजे नरकाचं कुंड म्हणजे त्या ठिकाणी असतं.
गुरु वचन अविश्वासी जिताची तो नरकवासी प्रेते आतळो भीती त्यासी महापाप राशी तो एक. आणि गुरुच्या वचनावर ज्याचा विश्वास त्या ठिकाणी नाही, अविश्वास त्या ठिकाणी दाखवतो, तो जिवंत असून सुद्धा म्हणजे नरक यातना त्या ठिकाणी भोगतो. त्याच्यासारखा महान पापी दुसरा आणि कोणी म्हणजे त्या ठिकाणी नाही. या लागी पितृवचन वचनान्यथा मी न करीवा सर्वथा त्रिसत्य सत्य हे तत्वता विकल्प चित्ता धरू नको. मग माझ्या समोर माझ्या वडिलाचं वचन जर त्या ठिकाणी खोटं होत असेल, जर मग म्हणजे त्या ठिकाणी एवढी पातक माझ्या त्या मस्तकावर म्हणजे त्या ठिकाणी बसतील. म्हणून म्हणजे वडिलांनी कुठलं बी वचन दिलेलं असू द्या, ते वचन आणि पूर्णत्वाला आणि म्हणजे मी देतो असं प्रभू रामचंद्राने काही मातेला सांगितलं. तुझं कैसे कैसे वरदान राय दिदले आपण त्याचे समूळ कथन कृपा करोनी मज सांग. रामाने सांगितलं कैकेयी माता तुम्ही मनाच्या ठिकाणी साशंक होऊ नका, निशंकपणानं तुम्हाला जे काही असणारं वचन म्हणजे असणाऱ्या राजा दशरथाने दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, कवा दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे, हे संपूर्ण असणाऱ्या वचनाची हकीकत मला सांगा, मी ते वचन पूर्णत्वाला नेतो. ऐकोनी श्रीराम सत्यवाणी कैकेयी उल्हासिली मनी वरद प्रतापाची कहाणी हरिखे गरजोनी सांगत. रामाने शब्द त्या ठिकाणी दिला, कैकेयी माता तुमचं असणारं वचन पूर्णत्वाला नेण्याची हमी माझी, जबाबदारी माझी, असं सांगितल्याबरोबर निशंक अवस्था असणाऱ्या कैकेयीची झाली, अंतःकरणाला उल्हास त्या ठिकाणी झाला. आणि जे काय पूर्वीचं असणारं वरदान आहे राजा दशरथानं दिलेलं, त्याच्याविषयीची माहिती कैकेयी माता रामाला सांगू लागल्या. पूर्वी शुक्राचे युद्धार्थ दशरथ गेला मज समवेत शुक्राची सहाय्य दैत्य समस्त देव सार्थ दशरथ. लगेच कैकेयी मातेनं सांगायला सुरुवात केली, प्रभू रामचंद्र ऐका म्हणे, पूर्वी असणारा म्हणे स्वर्गाच्या ठिकाणी दैत्याचे गुरु शुक्राचार्य आणि अयोध्या नगरीचा राजा दशरथ म्हणे या ठिकाणी युद्धासाठी म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी गेले. घनघोर युद्ध त्या ठिकाणी झालं आणि ते युद्ध होत असताना काय म्हणजे पुढे घडलं, देवा दैत्य युद्ध पूर्ण थोर झाले रणकंदन दशरथे दैत्य दारुण बांधणी संपूर्ण निवटिले. मग त्या ठिकाणी असणारं घोरंदर असणारं युद्ध म्हणजे राजा दशरथ आणि असणारी जो दैत्य म्हणजे त्या ठिकाणचे, या दोघांमध्ये घनघोर युद्ध त्या ठिकाणी झालं. कित्येक असणारी दैत्य म्हणजे राजा दशरथासमोर युद्ध करण्यासाठी आले, पण राजा दशरथाने एका बाणानं म्हणजे सगळ्याचं असणारं निवारण आणि त्या ठिकाणी म्हणजे केलं. वृष पर्वा दैत्यनाथ राय रणी केला विरथ पायी पळता रणात बाणी मूर्छित तो पाडिला. मग वृष पर्वा नावाचा असणारा दैत्य म्हणजे राजा दशरथाबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर असणाऱ्या राजा दशरथाने म्हणजे त्याचाही काटा त्या ठिकाणी काढला. असंख्य राक्षस युद्धासाठी त्या ठिकाणी आले. सगळ्याची अवस्था म्हणजे त्या ठिकाणी बिकट आणि राजा दशरथाने म्हणजे केली. राये मारिले वृष पर्व्यासी म्हणून शुक्रे पाठी घातले त्यासी निर्वाण युद्ध दशरथेसी अति क्रोधेसी मांडले. मग म्हणजे एवढा घोरंदर धुरंधर असणारा युद्धाच्या ठिकाणी म्हणजे प्रवीण असणारा हा वृष पर्वा म्हणजे दैत्य होता. त्या असणारा राजा दशरथाबरोबर युद्ध करत असताना त्याचाही काटा म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राजा दशरथाने काढला. आणि तो वृष पर्वा म्हणजे असणाऱ्या शुक्राचार्याचा अतिशय जवळचा जीवलग म्हणजे त्या ठिकाणी होता. आणि आपला वृष पर्वा मेला ही बातमी म्हणजे असणाऱ्या शुक्राचार्याला त्या ठिकाणी कळाली. कळाल्याबरोबर तळपायच्या मस्तकाला गेले. सगळं सैन्य पाठीमागे त्या ठिकाणी घातलं आणि राजा दशरथाबरोबर युद्ध करण्यासाठी शुक्राचार्य म्हणजे पुढे आले. शुक्रे बाण लागवा अंत आख छेदोनी राजा गेला विरथ युद्धी विचंबला दशरथ म्हणून बाहू चक्रात सुंदला. मग म्हणजे असणारा शुक्राचार्याला राग आला. रागाच्या भरात म्हणजे असणाऱ्या राजा दशरथाच्या दिशेनं म्हणजे बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी केला. आणि त्याच वेळेस राजा दशरथ ज्या रथावर त्या ठिकाणी आरूढ झालेले होते त्या रथाच्या चाकाचा असणारा हाक म्हणजे बाणानं त्या ठिकाणी छेदला गेला. हाक त्या ठिकाणी तोडला गेला. त्यावेळेस असणारा राजा म्हणजे दशरथ म्हणजे त्या ठिकाणी पराजय होण्याची वेळ त्या ठिकाणी आली.
पण म्हणजे मी डगमगू दिलं नाही. माझा असणारा हात म्हणजे त्या असणाऱ्या चाकात म्हणजे आकाच्या ठिकाणी म्हणजे माझा हात त्या ठिकाणी घातला. एवढं कार्य म्हणजे मी केलं. माझे भाऊचा निज नेट रथ चालिला गडगडाट शुक्राचा रथ कोरोनिया पीठ शिरीचा मुकुट पाडिला. मग म्हणजे त्या ठिकाणी माझा बी म्हणजे असणारे भाऊ म्हणजे वरदानानं म्हणजे शक्तिमय त्या ठिकाणी होते. म्हणून माझा असणारा हात म्हणजे त्या आखाच्या जाग्यावर म्हणजे चाकात त्या ठिकाणी घातला. मग म्हणजे असणारा म्हणजे त्या ठिकाणी असणारा बाण त्या ठिकाणी आला. राजा दशरथाचा मुकुट म्हणजे त्या ठिकाणी बरोबर आहे का उडवला म्हणजे आणि असणारा रथ म्हणजे माझ्या हातामुळं राजा दशरथ म्हणजे त्या ठिकाणी वाचले गेले. युद्धी निवटावे शुक्रासी ब्राह्मण म्हणून रक्षिले त्यासी यश आले दशरथासी जयो रायासी माझेन. मग एवढं युद्ध म्हणजे असणारा शुक्राचार्य त्या ठिकाणी करत होता. पराजय होता होता मी हात घालून असणाऱ्या चाकात म्हणजे हात घातला. राजाचा विजय म्हणजे त्या ठिकाणी निश्चित केला. पण म्हणजे राजाला एवढा राग आला शुक्राचार्याचा काटा म्हणजे त्या ठिकाणी काढणार. पण शुक्राचार्य असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी होता. म्हणून ब्रह्महत्या आपल्या हातून घडल म्हणून म्हणजे असणाऱ्या राजा दशरथानं म्हणजे त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि राजा दशरथ विजय असणारा विजय म्हणजे त्या युद्धाच्या ठिकाणी झाले. ते वेळी रायती संतोषी दोन वरदिले भाकेसी ऐके राजपट भरतासी ऐके वनवासी श्रीराम. मग रामा मी जर हात म्हणजे त्या आकाच्या ठिकाणी घातला नसता तर राजाचा पराभव त्या ठिकाणी होत होता, पराजय होत होता. पण माझ्यामुळे राजा विजय झाला याचा आनंद राजा दशरथाला त्या ठिकाणी झाला. आणि आनंदाच्या भरात म्हणजे मला असणारा त्या ठिकाणी वरदान दिलं गेलं की काय तुला मागायचंय ते माग. म्हटल्यानंतर मी म्हणजे असणार परत मागते म्हणून सांगितलं गेलं. ते वरदान आणि मला म्हणजे रामाने असणाऱ्या राजा दशरथाने दिलं होतं. रामा रहिवास वनांतरी दंडकारण्या माझारी वल्लांभरे जटाधारी गौतमी तिरी रहिवासू. मग म्हणजे आता म्हणजे ते असणारं वरदान म्हणजे मी आजपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी मागितलं नाही. मग म्हणजे आता असणारं एक वरदान आहे म्हणजे त्या वरदानानं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला असणारा वनवास म्हणजे त्या ठिकाणी द्यावा. अंगाला असणारे म्हणजे त्या ठिकाणी वल्कलांबर झाडाच्या साली त्या ठिकाणी गुंडाळायच्या, जटा असणाऱ्या म्हणजे वनाच्या चिकाने त्या ठिकाणी करायच्या आणि गौतमी तीराच्या नदीच्या कडेला असणारा म्हणजे रहिवास त्या ठिकाणी करावा. ज्येष्ठ सांडोनी आदुरी भरत सर्वता राज्य करी तैसे मी नवे पापाचारी ऐक निर्धारी नेमा माझ्या. काय झालं? भरत माझा मुलगा आहे पण पहिली ओळ चुकली का? नाही बरोबर आहे. चलो ज्येष्ठ सांडोनी आदुरी भरत सर्वता राज्य करी तैसे मी नवे पापाचारी ऐक निर्धारी नेम माझ्या. मग रामा म्हणजे ऐका म्हणजे मी बी म्हणजे एवढी पापिष्टी नाही म्हणजे त्या ठिकाणी की असणाऱ्या थोरला असणाऱ्या रामानं म्हणजे त्या ठिकाणी लांब वनात जाऊन माझ्या भारतानं म्हणजे राज्य करावं. एवढी बी पापिष्टी एवढी बी वाईट आशा म्हणजे माझ्या ठिकाणी नाही. तर म्हणजे जी काय वरदान आहे त्याची असणारी कथा म्हणजे ऐका. मज नाही अत्यंत स्वार्थ 14 वर्ष नेमस राज्य करील माझा भरत पुढे रघुनाथा निज राज्य. मग म्हणजे तुम्ही आयुष्यभर म्हणजे वनातच राहा असं मी म्हणजे मी त्या ठिकाणी म्हणत नाही. म्हणजे फक्त म्हणजे मोजून म्हणजे 14 वर्ष म्हणजे तुम्ही असणाऱ्या वनाच्या ठिकाणी राहायचं. 14 वर्षाचा वनवास म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी करायचा आणि 14 वर्ष म्हणजे अयोध्या नगरीच्या राज्याच्या गादीवर माझा असणारा भरत म्हणजे त्या ठिकाणी राज्य करील. नेमच 14 वर्ष म्हणजे राज्य करील आणि तुम्ही 14 वर्षानंतर आल्यानंतर म्हणजे अयोध्येचं राज्य म्हणजे तुमच्याच स्वाधीन त्या ठिकाणी करते. राज्यातील अनुप्रमाण स्वयन न्यावे आपण पितृवचन जरी प्रमाण तरी वन प्रयाण आजीच. मग म्हणजे त्या ठिकाणी वनाला जायचं असताना म्हणजे त्या ठिकाणी जात असताना अयोध्येतील सुई एवढी सुद्धा वस्तू म्हणजे त्या ठिकाणी घेऊन जायचं नाही. आणून डोळ्यानं म्हणजे जेवढं दिसत नाही तेवढी सुद्धा वस्तू म्हणजे त्या ठिकाणी घेऊन जायची नाही. एवढं कठोर वनवास म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे तुम्ही करावा. आजी नवलकले जटाधारी वना निघावे जडखरी कंदमुळ फळाहारी गौतमी तिरी रहिवासू. मग लगेच म्हणजे असणाऱ्या तुम्ही म्हणजे इथं विलंब त्या ठिकाणी लावायचा नाही.
आजपासूनच म्हणजे त्या ठिकाणी वनाच्या ठिकाणी निघायचं, अंगाला म्हणजे झाडाच्या साली त्या ठिकाणी बांधायची आणि डोक्याची केस म्हणजे असणाऱ्या वडाच्या चिकानं म्हणजे त्या ठिकाणी वीरगुंटी म्हणून बांधायची आणि लगेच म्हणजे असणाऱ्या वनात जायचं. तिथं गेल्यावर म्हणजे काही खायला बांधून न्यायचं नाही. जी काय असणारी फळं मुळं त्या ठिकाणी मिळतील तेच म्हणजे असणारं खाणं म्हणजे करायचं. ऐकोनी कैकईचे उत्तर, श्रीराम झाला हर्षे निर्भर, वनाने धावया सत्वर, हृदय अपार आल्हाद. लगेच आईचं वचन प्रमाण त्या ठिकाणी म्हणलं. कैकईचं वचन ऐकल्याबरोबर रामाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. तत्परता वनाला निघण्याची प्रभू रामचंद्र करू लागले. कैकेयी हे खोटी, हा निर्भय नाही रामाच्या पोटी, तिची सत्य माननी गोष्टी, विश्वासे जग जेटी वना निघे. कसं आहे, असणाऱ्या प्रभू रामचंद्राला वनाला जायचंय आणि भरताला राज्य त्या ठिकाणी द्यायचंय हे म्हटल्याबरोबर मनामध्ये द्वंद्व त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. कैकेयी पापिष्ट आहे, त्या ठिकाणी द्वेष आहे, मला वनाला लावते आणि भारताला राज्यावर त्या ठिकाणी बसवते असं मनामध्ये विचार यायला पाहिजे होता. पण रामाच्या येत किंचितही विचार त्या ठिकाणी आलेला नाही. कैकेयीच्या वचनावर निसंशय त्या ठिकाणी राहिले गेले. वचन प्रमाण त्या ठिकाणी मानलं आणि वनाला जाण्याची तयारी प्रभू रामचंद्र करू लागले. राज्य गोलियाचे नाही दुःख, वना जायाचे परम सुख, बाह्य स्फूर्ती चालीला हरिख, प्रसन्न मुख वनाभिगमनी. मग म्हणजे असणार एवढं आता म्हणजे थोड्या वेळात असणाऱ्या अयोध्या नगरीचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्राला होणार आहे. तो न होता वनाला त्या ठिकाणी जावं लागतंय. 14 वर्ष वनवासाला त्या ठिकाणी. मग कोण जायला त्या ठिकाणी तयार होईल का? पण म्हणजे रामाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी राज्याचा मोह त्या ठिकाणी नाही, धन संपत्तीचा मोह त्या ठिकाणी नाही, सगळा मोह त्या ठिकाणी सोडला गेला आणि वनाला जाण्यासाठी फक्त आईचं वडिलाचं वचन सत्यत्वात उतरवण्यासाठी आईचं वचन प्रमाण त्या ठिकाणी मानलं गेलं आणि वनाकडे निस्वार्थीपणानं प्रभू रामचंद्र जाऊ लागले. सवेची पुसे मातेसी, राव कान बोले मजसी, एरी मने अतिशयसी, लज्जा त्यासी झालीसे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी कैकेयी मातेला परत प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, आई असणारे पिता श्री राजा दशरथ मला का म्हणजे त्या ठिकाणी अजून बोलणं गेले, कशासाठी बोलत नाहीत? तेव्हा कैकेयी मातेने बोलायला सुरुवात केली, रामा आता तुम्हाला अभिषेकाची तयारी चालू आहे, तुम्हाला अभिषेक त्या ठिकाणी करायचा आहे आणि कुण्या तोंडाने सांगायचं रामा तू वनवासाला जा भारताला राज्याच्या गादीवर बसव, ही कुणाला सांगू त्या ठिकाणी वाटेल का? म्हणून म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सांगू वाटत नाही म्हणून त्यांनी माझ्या जवळ निरोप दिलाय. मी म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सांगते. पहिले तुझं राज्य देऊ केले, आता वना जाय हे केवी बोले, याला जमवून पडले मुख आपुले दाखविना. रामा रामा आधी म्हणजे असणारा तुम्हाला शब्द त्या ठिकाणी दिलाय, तुम्हाला अभिषेक करायचा म्हणून सांगितलाय. ह्या तोंडानं तुम्हाला अभिषेक करायचा ठरविलं आणि ह्याच तोंडानं तुम्हाला वनवासाला जावा म्हणून कसं म्हणजे त्या ठिकाणी सांगायचं? त्याच्यामुळं असणाऱ्या राजा दशरथाचं अंतःकरण मन खजील त्या ठिकाणी झालंय, लज्जावस्था त्या ठिकाणी झाली. पुण्या तोंडानं वनवासाला जावं म्हणून हे सांगू वाटना म्हणून लज्जित अवस्था होऊन खाली मान घालून राजा दशरथ गप्प म्हणजे त्या ठिकाणी बसले. मानावे पित्याचे वचनार्था, तू तव माझी निज माता, तुझे वचन न मनिता, वेदशास्त्रार्थ मी निंद्य. मग त्या ठिकाणी लगेच प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं, माझ्या वडिलांनी तुला असणारं वचन त्या ठिकाणी दिलं आणि तू माझी असणारी माता आहे. वडिलाचं वचन काय आणि आईचं वचन काय? त्या ठिकाणी जो असणाऱ्या आई वडिलाचं वचन उल्लंघन त्या ठिकाणी करतो त्याच्यासारखा पापी कोणीही नाही हे असणारे वेदशास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणून म्हणजे वडिलांनी सांगितलं काय आणि तू असणारं वचन त्या ठिकाणी सांगितलं काय? मी असणारं वचनाचं उल्लंघन त्या ठिकाणी होऊ देणार नाही एवढी असणारी ग्वाही प्रभू रामचंद्राने आणि कैकेयी मातेला दिली. पित्यापरीच माता श्रेष्ठ, हे संन्यास पद्धती निर्गुष्ट, तुझे वचन मज वरिष्ठ, सुख उद्धट वनवासी. आणि असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा म्हणजे वेद त्या ठिकाणी सांगतं, वेदशास्त्र सांगतं की वडिलापेक्षा आईचं वचन म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी असतं. म्हणून म्हणजे तुझं असणारं वचन मी श्रेष्ठ त्या
त्या ठिकाणी मानतो आणि तुझ्या वचनाप्रमाणे मी आनंदाने असणाऱ्या 14 वर्षाच्या वनवासासाठी जाण्यासाठी मला तयार आहे. संन्यास घेतली आवरी पिता पुत्रा ते नमस्कारी संन्यासी माता वंदिशिरी आज्ञाधारी तेचा. मग कसं आहे म्हणजे असणाऱ्या मुलानं जर म्हणजे असणारा संन्यास त्या ठिकाणी घेतला, बाप पाय पडते का, मग म्हणजे असणाऱ्या मुलानं संन्यास त्या ठिकाणी घेतला तर त्या असणाऱ्या संन्यास घेतलेल्या मुलाच्या पायावर बाप म्हणजे त्या ठिकाणी मस्तक ठेवतो. मग म्हणजे असणाऱ्या एवढं श्रेष्ठ असणाऱ्या आईचं वचन म्हणजे त्या ठिकाणी उल्लंघण्यासाठी कशाचीही म्हणजे त्या ठिकाणी काळजी नाही, कशाचीही म्हणजे त्या ठिकाणी परवानगी घेण्याची गरज नाही असं असणारे प्रभू रामचंद्र बोलू लागले. जे तुझ मातेची होय सुख आणि पित्याची प्रतिपाय भाक ते मज करणे आवश्यक श्रीराम निशंक बोलिला. मग असणारे प्रभू रामचंद्र निशंकपणानं मनामध्ये कसलीही शंका नाही काही मातेला बोलू लागले. वडिलाचं वचन पूर्णत्वाला नेणं आणि आईला जेणेकरून आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल ते कार्य त्या ठिकाणी करणं हे असणाऱ्या मुलाचं आद्य कर्तव्य आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे वडिलाचंही वचन पूर्णत्वाला जाईल आणि आईलाही आनंद त्या ठिकाणी होईल असं कार्य मी करतो. पितयाची पडियंती तत्वता ते तू माझी सखी माता विकल्पन घरी ओचिता तुझ्या वचनार्थ अनुकूल. कसाय म्हणजे तू असणाऱ्या माझ्या वडिलाची राजा दशरथाची अतिशय प्राणप्रिय आवडती म्हणजे सगळ्यात आवडती म्हणजे असणारी पत्नी आहे त्या ठिकाणी. मग वडिलाची असणारी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी प्रिय पत्नी आहे. मग माझी ही सख्खी आई आहे त्या ठिकाणी. जर मी असणाऱ्या त्या ठिकाणी द्वंद्व मानतच नाही. माझी असणारी कौशल्या माता आहे, सुमित्रा माता आहे, त्याचप्रमाणे काही माता तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहात म्हणून तुमचं सत्य वचन त्या ठिकाणी मी करतो असं प्रभू रामचंद्र ग्वाही देऊन काही मातेला बोलू लागले. ऐसे ऐकता श्रीराम वचन कैकई झाली सुख संपन्न आनंदाश्रू लोटती नयन दिदले आलिंगन श्रीराम. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी वचन पूर्णत्वाला नेण्याची हमी घेतली गेली कैकई मातेला ठाम विश्वास त्या ठिकाणी दिला. कैकईला अतिशय आनंद झाला. डोळ्यातून गळगळा आनंदाश्रू त्या ठिकाणी वाहू लागले. कैकई माता आनंदाच्या लहरीमध्ये आणि त्या ठिकाणी बोलू लागली. श्रीरामासी आलिंगता विकल्प निघाला आतोता कैकई सौपजे सद्भावता त्यासी वचनात बोलत. मग म्हणजे असणाऱ्या रामाने वचन पळलं. आता आनंद त्या ठिकाणी झाला. आनंदाच्या भरात म्हणजे प्रभू रामचंद्राला प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी कैकई मातेनं दिलं. दिल्याबरोबर जो काही मंत्रीकडून आलेला विकल्प म्हणजे असणाऱ्या कैकई मातेच्या शरीरात त्या ठिकाणी होता तो रामाला आलिंगन पल्ल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी विकल्प नाहीसा त्या ठिकाणी झाला. देहावर आली विकल्प निघून गेल्याबरोबर असणारी कैकई माता काय त्या ठिकाणी बोलू लागली. ते म्हणे तू निर्मळ रघुनाथा एरत वन बोलवे आता तुझं वनवासी असता पूर्ण विजयता मध्ये. मग विकल्प ज्या वेळेस गेला त्यावेळेस रामाविषयी असणारी कैकई माता बोलू लागली. रामा तुम्हाला कसलाच डाग म्हणजे त्या ठिकाणी लागणार नाही. तुम्ही असणार म्हणजे निर्मळ त्या ठिकाणी सदा निर्मळ म्हणजे त्या ठिकाणी आहात आणि वनाच्या ठिकाणी जात असताना कसलंही संकट त्या ठिकाणी येणार नाही. त्या संकटावर निश्चित म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी असणारा विजय त्या ठिकाणी प्राप्त करचाल असं असणारी कैकई माता रामाला बोलू लागल्या. आता रामन बैसे राजपटी म्या व्यर्थ का करावी गोष्टी हा पित्याच्या भाग्यासाठी वना उठाउठी जाईल. मग असणाऱ्या त्या ठिकाणी कैकई माता म्हणू लागल्या आता म्हणजे असणाऱ्या वडिलाचं वचन पाळण्यासाठी म्हणजे असणारे राम म्हणजे तत्पर झालेले आहेत त्या ठिकाणी. आता आपल्याला काही उठा ठेव म्हणजे करायची गरज म्हणजे त्या ठिकाणी नाही. वडिलाचं वचन पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि आता थोड्याच वेळात राम वनाला म्हणजे त्या ठिकाणी निघून जाईल. राम सत्यवादी निज निर्धारी आणि मज कळली थोडी हा पितृवाक्यावरी जाईल वनांतरी दंडकारण्या. मग म्हणजे त्या ठिकाणी राम हा कसा आहे त्या ठिकाणी सत्य वचनी सत्य एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी असणारा राम आहे. म्हणजे त्याची असणारी प्रचिती म्हणजे मला आता म्हणजे त्या ठिकाणी आली आणि वडिलाचं वचन पूर्णत्वाला नेण्यासाठी आता म्हणजे उशीर सुद्धा लावणार नाही. आताच्या आता
म्हणले असणारा प्रभू रामचंद्र आणि म्हणले वनाला निघून जाईल. श्रीराम वनाभिगमन ऐकता राये पडे विसन्य त्याचे श्रीरामे वंदुनी चरण निघे आपण वनवासी. मग असणारा प्रभू रामचंद्र म्हणले अयोध्येच्या गादीचा असणारा राज्याभिषेक करायचा सोडून राम 14 वर्षाच्या वनवासाला निघून चालले. हे राजा दशरथाने ऐकल्याबरोबर राजा दशरथाला मूर्छना आली आणि असणाऱ्या 10 शिर जमिनीवर त्या ठिकाणी पडले. त्याच वेळेस वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्रांनी त्याच अवस्थेत राजा दशरथाच्या पायाची असणारं दर्शन आणि त्या ठिकाणी म्हणले घेतलं. कैकेयीच्या चरणी ठेविली माथा मने तुवा पूर्ण कृपा केली आता शांत व्हावी कौशल्या माता चिंता दशरथा करोने दी. लगेच राजा दशरथाचं दर्शन घेतलं. नंतर असणारे प्रभू रामचंद्र कैकेयी मातेकडे गेले. कैकेयी मातेच्या चरणावर असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि कैकेयी मातेला सांगू लागले तुमची असणारी कृपा माझ्यावर त्या ठिकाणी झाली म्हणून मला वनवासाला जायला मिळालं. आणि म्हणले आता असणाऱ्या माझ्या ज्या असणाऱ्या कौशल्या माता आहे सुमित्रा माता आहे त्यांनाही दुःख त्या ठिकाणी होईल तर त्यांचंही असणारं सांत्वन त्यांचंही असणारं मनाचं सांत्वन आणि कैकेयी माता तुम्ही म्हणले त्या ठिकाणी करावं. दोघा करुणी प्रदक्षिण राम करी वनाभिगमन कैकेयी गई वरली पूर्ण दीर्घ स्वरे रुदन राव करी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी राजा दशरथाला कैकेयी मातेला दर्शन त्या ठिकाणी रामाने घेतलं. प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली आणि असणाऱ्या वनाला जाण्यासाठी प्रभू रामचंद्र जाऊ लागले. कैकेयी मातेचं पाहिलं गेलं. रामाविषयी प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न झालं. कंठ दाटून आला. अंगावर शहारे त्या ठिकाणी आले. गहिवर त्या ठिकाणी आला. असणार दुःख राम वनवासाला जाऊ लागले. याचं दुःख कैकेयी मातेला होऊ लागलं. ऐकता रायाची ग्लानी राम निघे धैर्य धरुनी वना जावया उल्हास मनी सापत्य वचनी विश्वासू. समोर एवढा असणारा बाप व्याकुळ अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला आहे. मूर्छित अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला आहे. पण बापाविषयीचा मोह त्या ठिकाणी रामाने धरला नाही. सावतर आई असताना त्या आईचं वचन सत्यत्वात उतरवण्याचा निर्धार त्या ठिकाणी केला. तिथं द्वंद्व नाही. ही माझी सख्खी आई नाही सावतर आई आहे. तिचं काय वचन त्या ठिकाणी पाळायचं असा येत किंचितही मनामध्ये त्या ठिकाणी आणलं नाही. आणि प्रभू असणारे राजा दशरथ एवढं व्याकुळ त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यांना तरी शांत करावा असाही विचार त्या ठिकाणी झाला नाही. केवळ आपल्याला वनाला जायला मिळालं. कैकेयी मातेच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला आज वनाभिगमन त्या ठिकाणी मिळालं. याचा आनंद प्रभू रामचंद्राला झाला. आनंदाच्या भरात वनाला निघू लागले. एवढं